मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एमएमआरडीएच्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा एकाच मंचावर येण्याची शक्यता. शिंदे उपस्थितीमध्ये राहणार का याकडे नजर. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज घेणार संजय राऊतांची भेट. भांडूपमधील निवासस्थानी जाऊन घेणार भेट. राऊतांच्या तब्येतीची करणार राज ठाकरे विचारपूस. नगर परिषदा नगरपंचायत मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद. बहुतांश ठिकाणी सरासरी 70 ते 75% मतदान. निकाल लांबणीवर उमेदवार टांगणीला तर स्ट्रॉंग रूम बाहेर प्रत्येक पक्षाच्या एका प्रतिनिधीला पहाऱ्यासाठी थांबण्याची अनुमती. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये दरमहा सरासरी 10 गर्भपात बाळांमध्ये व्यंग असल्याचा परिणाम. मातांनी आरोग्य आहाराकडे लक्ष देण्याची गरज. पनवेलमधून संशयास्पद कार जप्त. कारमध्ये पिस्तुलासारखं शस्त्र. नंबर प्लेटही डुप्लिकेट. चालकाचा गुन्हेगारी इतिहास असल्याचं समोर. मुंबई पाठोपाठ पुण्याची सुद्धा हवा खराब. श्रेणीमध्ये गणली गेली. पुणे विद्यापीठ शिवाजीनगर भागातली हवा वाईट श्रेणीत. भारत जगातील 5वा सर्वाधिक प्रदूषित देश असल्याची माहिती. एअर इंडियानं एक्सपायर फिटनेस सर्टिफिकेटवाले विमान उडवलं. विमानानं 8 मार्गांवर केलं उड्डाण. संबंधित लोकांना कर्तव्यावर केलं बडतर्फ. डीआरडीओ कडून जेट एस्केप सिस्टीमची यशस्वी चाचणी. चंदीगड डीआरडीओनं बनवलं फायटर जेट एस्केप विमान अपघातादरम्यान वैमानिकाला वाचवता येणार. आता नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार. मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यानंतर एकत्रित मतमोजणीचा न्यायालयाचे आदेश. जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा कधी? मतमोजणी पुढे गेल्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित. आमदार संतोष बांगरांवर गुन्हा दाखल. बांगरांनी गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप. मतदान कुठे करायचं एका महिलेला सांगितल्याचा व्हिडिओ समोर. मतचोरीच्या मुद्द्यावर सरकारला लक्ष करण्याचा प्रयत्न. संसद परिसरामध्ये विरोधकांची निदर्शनं. विरोधक संसदेचा वेळ वाया घालवतायत. एसआयआरवर चर्चेच्या मागणीवर भाजपची प्रतिक्रिया. अवघ्या 24 जागांसाठी मतमोजणी पुढे ढकलणं योग्य नाही. न्यायालयाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. शिंदेंचं महत्व कमी झाल्याचा ठाकरेंवर दावा. उद्धव ठाकरे म्हणतात शिंदेंना भाजपकडून आता काडीचीही किंमत मिळत नाही. मराठी माणसानं काशी जिंकली. अहिल्यानगरचे वेदमूर्ती रेखे यांचा वाराणसीमध्ये सन्मान. पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक. निवडणुकीतून माघार घ्या अन्यथा संतोष देशमुख करू. पुण्याच्या आपच्या उमेदवाराला अज्ञात व्यक्तीकडून धमकी. जादूटोणाविरोधात समितीमध्ये अन्नीस नको. कोल्हापूर जिल्ह्यातील हिंदू राष्ट्र समन्वय समितीनं केली मागणी. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अनेक गैरव्यवहार उघड. गडचिरोलीच्या इंजेवारीमध्ये वाघाचा पुन्हा प्राणघातक हल्ला. हल्ल्यामध्ये महिला ठार. ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. 5 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 विशेष लोकल चालवण्याचा निर्णय. परळ ते कल्याण आणि कुर्ला ते वाशी, कुर्ला ते पनवेल दरम्यान विशेष लोकल धावणार. केंद्र सरकारनं पंतप्रधान कार्यालयाचं नाव बदलून आता केलं सेवातीर्थ. पीएमओचा सेवातीर्थ म्हणून केला जाणार उल्लेख. देशभरातील राजभवनांना मिळणार आता नवी ओळख. राजभवन लोकभवन म्हणून ओळखलं जाणार तर केंद्रीय सचिवालय कर्तव्य भवन म्हणून ओळखलं जाणार. भारत नॉर्वे सागरी प्रदूषण मंचचा कार्यक्रम. प्लास्टिक प्रदूषण संकटांवर मंथन. सिद्धेश कदम कार्यक्रमामध्ये सहभागी. असीम मुनीरचं भाग्य लटकलं. पाकचं संपूर्ण लष्कर प्रमुख बनण्याचं स्वप्न अधांतरी. पाकचे पंतप्रधान मुनीरला पदोन्नती देईनात. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये रायपूरच्या मैदानात दुसरा वनडे सामना रंगणार. सामना जिंकून मालिकेमध्ये अजिंक्य राहण्याचा राहुलची सेना प्रयत्न करणार. सोन्याचे भाव गगनाला भिडले. सोन्याचा भाव तोळ्यामागे 1,30,790 रुपयांवर.